तरुण भारत नागपूर दिनांक 7 जून 2021. दिल्ली दिनांक. आर्थिक संकटाचा पहिला इशारा. लेखक रवींद्र दाणी. कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर ओढवणाऱ्या आर्थिक संकटाचा पहिला इशारा म्हणजे GDP बाबत सरकारनं जारी केलेले आकडे. 4 दशकांनंतर म्हणजे 1980 नंतर अर्थव्यवस्थेला एवढा मोठा धक्का बसलाय. GDP म्हणजे सामान्य लोक, व्यापारी आणि सरकार यांनी एका विशिष्ट कालावधीत खर्च केलेली रक्कम. GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्टची ही सरळ साधी परिभाषा असली तरी त्यात आणखी काही गुंतागुंतीचे आकडे जोडले किंवा वजा केले जातात. पहिली तिमाही. 2021ची पहिली तिमाही म्हणजे मागील आर्थिक वर्षाची शेवटची तिमाही. सरकारनं या तिमाहीचे आकडे जारी केले आहेत. त्यानुसार मागील आर्थिक वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेचं 7.3% आकुंचन झालं. मात्र यात आशेचा एक किरण म्हणजे शेवटच्या तिमाहीत म्हणजे जानेवारी ते मार्च या काळात GDP 1.6% इतका होता. जानेवारी ते मार्च हा काळ म्हणजे या काळात कोरोनाची दुसरी लाट सुरू झालेली नव्हती. कोरोनाची दुसरी लाट मार्च महिन्यात फक्त महाराष्ट्रात सुरू झाली होती. मात्र या लाटेनं उग्र रूप धारण केलेलं नव्हतं. एप्रिलपासून देशाच्या काही भागात दुसरी लाट सुरू झाली. काही राज्यात मे महिन्यात ही लाट सुरू झाली. अनेक राज्यात टाळेबंदी सुरू झाली. काही राज्यात ती वाढवली जाते तर दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि पंजाब या राज्यांमध्ये ती हळूहळू शिथिल केली जाते. याचाच अर्थ एप्रिल ते जून या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा तडाखा बसणार आहे. याचे आकडे येण्यास 2 ते 3 महिने लागतील, पण सध्या दिसणारं प्राथमिक चित्र म्हणजे हे देखील वर्ष मागील वर्षासारखंच संकटाचं राहणार आहे. आकड्यांची गंभीरता. वर्ष 2020-21 या आर्थिक वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेचं 7.3% आकुंचन झालं. या आकड्यांची गंभीरता म्हणजे 1990 पासून जवळपास मागील 3 दशकांपासून देशाची अर्थव्यवस्था दरवर्षी सरासरी 7% वाढत होती. एकीकडे 7%ची वाढ होत असताना ती अचानक 7.3%नी आकुंचित होते. ही तफावत परिस्थितीचं गांभीर्य सांगणारी आहे. यावर्षी काय स्थिती राहणार हे सांगण्याची फार गरज नाही, ती सध्या डोळ्यांनीच दिसतेय. रॉयटरचा अहवाल. रॉयटर या वृत्तसंस्थेनं भारतातील बेरोजगारीबाबत एक अहवाल तयार केलाय. कोरोनामुळे निर्माण होणाऱ्या बेरोजगारीचा त्यात आढावा घेण्यात आलाय. या अहवालानुसार काही कोटी लोक बेरोजगार होतील असा अंदाज वर्तवला जातोय. डिसेंबरपर्यंत अमेरिका, ब्रिटन यांच्यासह अनेक देशात लसीकरण मोहीम वेगानं राबवली गेली. कमी लोकसंख्या असलेल्या या देशांच्या पथ्यावरच पडली. यामुळे या देशांची अर्थव्यवस्था रुळावर येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बहुतांश देशांमध्ये मुखाच्छादनाची सक्ती मागे घेण्यात आली आहे. आर्थिक घडामोडी, उत्पादन, सामाजिक जनजीवन, स्पर्धात्मक खेळ या बाबी सुरू झाल्या आहेत. म्हणजे लवकरच हे सारे देश कोरोनाच्या आर्थिक फटकाऱ्यातून बाहेर आलेले असतील. भारतात ही स्थिती येण्यास काही काळ लागेल असं दिसतं. याचं मुख्य कारण लसीकरणाचा मंदावलेला वेग हे आहे. डिसेंबरपर्यंत साऱ्या देशाचं लसीकरण केलं जाईल असं सरकारनं म्हटलंय. डिसेंबर उजाडण्यास आणखी 6 महिने आहेत, म्हणजे तोपर्यंत तरी सध्याचे हाल कमी अधिक प्रमाणात सुरू राहणार आहेत. उत्पादन वाढणार. दरम्यान सेरम आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांनी या महिन्यापासून लस उत्पादन वाढवण्याची घोषणा केली आहे. यात भारत बायोटेकची उत्पादन क्षमता तशीच कमी होती. भारतासारख्या महाकाय देशात या 2 कंपन्यांचं लस उत्पादन पुरेसं नव्हतंच. त्यांनी आपली उत्पादन क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतलाय. ही एक चांगली घटना आहे. रशियाची लस या महिन्यात भारतात दाखल होईल. मागील महिन्यात रशियाकडून लसीची पहिली खेप भारताला मिळाली. त्यात किती डोस असावेत? फक्त 1.5 लाख. रशियाकडून दरमहा किती डोस मिळतील हे स्पष्ट झालेलं नाही. त्याचप्रमाणे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेत जाऊन फायझर आणि मॉडर्ना यांच्याकडून लस खरेदी करण्याबाबत चर्चा केल्याचं सांगितलं जातं. ताज्या माहितीनुसार अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातही याबाबत चर्चा झालेली आहे. अमेरिकन कंपन्यांना आपले पूर्वीचे ऑर्डर पूर्ण करणं बंधनकारक आहे. नंतरच ते भारताचा विचार करतील. या साऱ्या स्थितीत लसीकरणाचं काय हा एक मोठा प्रश्न ठरलाय आणि खरोखरच डिसेंबरपर्यंत लसीकरण झालं तरी आणखी एकदा तरी लसीचा डोस घ्यावा लागणार अशी स्थिती तयार होतेय. भारत बायोटेकनं तर 3ऱ्या बूस्टर डोसची चाचणी सुरू केली आहे. देशातील सर्व नागरिकांचे 2 डोस पूर्ण होण्यापूर्वीच बूस्टर डोसची वेळ येणार. लस हीच राहणार आहे.
म्हणजे अगोदरच लस उत्पादन कमी, त्यात तिसरा डोस म्हणजे दुष्काळात 13वा महिना अशी स्थिती होणार आहे. जोपर्यंत लसीकरण होत नाही, आर्थिक व्यवहार, उत्पादन, सामाजिक जनजीवन या बाबी देखील सामान्य होणार नाहीत. म्हणजेच कोरोनामुळे उद्भवलेली स्थिती सामान्य होण्याचा एकच मार्ग आहे, लसीकरण. मात्र हा मार्ग केव्हा पूर्ण होईल हे कोणालाही सांगता येणार नाही. या साऱ्या घटनाक्रमात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्यक्तिगत लसीकरण होऊन फार काही साध्य होत नाही. जोपर्यंत 60 ते 70% लोकसंख्येचं लसीकरण होत नाही, तोपर्यंत कोरोनाची लाट उसळण्याचा धोका कायम राहणार आहे. न्यायालयात लस युद्ध. दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात तर लसीकरणावर दररोज सुनावणी होतीये. न्यायालय कधी दिल्ली सरकारला फटकारतं तर कधी केंद्र सरकारला. लस उपलब्ध नसताना तुम्ही लसीकरण केंद्र का सुरू केली असं दिल्ली उच्च न्यायालयानं दिल्ली सरकारला विचारलंय. तर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला 15 दिवसात लसीकरणावर एक सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितलंय. ही स्थिती टाळता आली नसती का? न्यायालयात लस युद्ध लढण्याऐवजी युद्ध पातळीवर लसीकरण होणं आवश्यक होतं. 3 व्ही. जगात सध्या व्हायरस, वॅक्सिन आणि व्हेरियंट अशा 3 व्हींचीच जोरदार चर्चा सुरू आहे. कोरोना व्हायरस चीनच्या वुहान प्रयोगशाळेत तयार करण्यात आला असा दावा काही शास्त्रज्ञांनी पुन्हा केलाय. एका महिन्याच्या संशोधनानंतर शास्त्रज्ञांनी हा निष्कर्ष काढलाय. व्हायरस तयार झाल्यावर त्याच्यावर आणखी काही प्रक्रिया करण्यात आल्या आणि तो वटवाघळातून माणसाकडे आला असं दाखवण्यात आलं, असा या शास्त्रज्ञांचा दावा आहे. वॅक्सिनचा व्यापार जोरात सुरू आहे. लस बनवणाऱ्या कंपन्यांजवळ एवढी मागणी येते की ती त्यांना पूर्ण करणं जड जात आहे. फायझरची लस तयार करण्याचा कालावधी 4 महिन्यांचा होता. म्हणजे लस तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून लस विक्रीसाठी बाजारात येण्याचा हा कालावधी होता. तो फायझरनं 2 महिन्यांवर आणलाय. यासाठी फायझरनं आणखी एक अतिरिक्त उत्पादन प्रकल्प सुरू केलाय. भारतातही हा कालावधी कमी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान कोरोना व्हायरसचे जे नवनवे प्रकार समोर येत होते, त्यात इंडिया व्हेरियंट हाही एक प्रकार होता. त्याला आता डेल्टा हे नाव देण्यात आलंय. 2020च्या प्रारंभापासून सुरू झालेला कोरोना व्हायरसचा धुमाकूळ वर्ष 2021च्या अखेरपर्यंत चालणार असंच दिसतं. दिल्ली दिनांक या सदरातील रवींद्र दाणी यांचा हा लेख आपण तरुणभारत.net या संकेतस्थळावरही ऐकू शकता. असे अभ्यासपूर्ण लेख ऐकण्यासाठी तरुण भारतच्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअरही करा. धन्यवाद.